हॅलो डिअर फ्रेंड्स. सो आज आपण सिंपल पेंड्युलम मध्ये बघणार आहोत. सिंपल पेंड्युलम काय तर आपल्या ऑसिलेशन मध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन बघितलं होतं. ओके, सो सिंपल हार्मोनिक मोशनचं एक्झाम्पल इज सिंपल पेंड्युलम. सो व्हॉट इज सिंपल पेंड्युलम फर्स्ट ऑफ ऑल, त्याच्यासाठी आपण डेफिनेशन बघूया सिंपल पेंड्युलमच्या आणि त्याच्यानंतर पेंड्युलम काय असतो ते बघूया. ओके, सो अन आयडियल सिंपल पेंड्युलम. सो दोन डेफिनेशन आहेत, अन आयडियल सिंपल पेंड्युलम अँड प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम. Why? Because ideal simple pendulum काय असतं, heavy particle suspended by a massless inextensible flexible string from a rigid support. ओके, सो काय हेवी पार्टिकल पाहिजे, त्याला आपण काय करणार, मासलेस इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंगला अटॅच करणार आहोत फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. तो सो पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, रिजिड सपोर्ट गरजेचं आहे. येस, याला आपण एक स्ट्रिंग अटॅच करणार आहोत विच इज massless, inextensible and flexible. येस, आणि त्याला काय करणार आहोत आपण, अ हेवी पार्टिकल अटॅच करणार. आता हा पार्टिकल खूप हेवी आहे. ओके, आणि ही स्ट्रिंग काय मासलेस आहे. स्ट्रिंगचं मास काहीच आपण कन्सिडर करत नाही आहोत किंवा तिला मासलेस आहे आणि फ्लेक्झिबल आहे. त्याच्यानंतर इनएक्सटेन्सिबल म्हणजे हा हेवी, आपण त्याला मास सस्पेंड केलं तरी पण काय होईल, तरी पण तिथे काय होणार नाही, तुमचं ही जी स्ट्रिंग आहे ती अशी एक्सटेंड होणार नाही, तिची लेंथ कॉन्स्टंट राहील. ओके, देन आता हा जो आयडियल सिंपल पेंडुलम आहे तो आपण प्रॅक्टिकल मध्ये वापरू शकत नाही किंवा आपल्याला इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग तर मिळेल बट मासलेस स्ट्रिंग नाही मिळणार. काही ना काही एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये काही होईना, एकदम 0.0 ग्रॅम तरी तिचं मास असेलच. ओके, स्ट्रिंग घेतल्यानंतर आता म्हणून आपण एक प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम जर विचारात घेतला तर स्मॉल हेवी डेन्स स्पियर कॉल्ड बॉब. म्हणजे हा जो आपण इथे हेवी पार्टिकल सस्पेंड केलं ना, दॅट हेवी पार्टिकल आता आपण काय करणार आहोत, हेवी स्पियर. आता तो डेन्स असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्या स्पियरला बॉब म्हणणार. त्याचं मास काहीतरी एम असेल. ठीक आहे, सस्पेंडेड बाय लाईट अँड इनएक्सटेन्सिबल. आता मासलेसच्या ऐवजी आपण काय केलंय, लाईट शब्द वापरला. लाईट म्हणजे खूप कमी तिचं वेट असेल, खूप कमी तिचं मास असेल आणि पुन्हा ती इनएक्सटेन्सिबल आहे, फ्लेक्झिबल असणार आहे फ्रॉम रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टला तिथे काय केलं. आता ही जी अरेंजमेंट आहे ह्याला आपण म्हणणार आहोत सिंपल पेंड्युलम. एक तर प्रॅक्टिकल असेल किंवा तुमचं आयडियल सिंपल पेंड्युलम असेल. ठीक आहे, देन आता हा जो आपण सिंपल पेंड्युलम बनवलाय त्याची लेंथ कशी फाइंड करायची. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. ठीक आहे, सो डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. ओके, आणि त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब म्हणजेच काय, पॉइंट ऑफ ऑसिलेशन. म्हणजे ह्या बॉबचं काहीतरी सेंटर असणार आहे. ओके, तिथे तेच त्याचं सेंटर ऑफ मास, कारण ही आपली बॉडी काय सिमेट्रिकल जॉमेट्री असणार आहे. सो तिच्या सेंटरला तिचं सेंटर ऑफ मास असणार आहे. ओके, सो या सेंटर ऑफ मासलाच आपण पॉइंट ऑफ ऑसिलेशन म्हणणार की या पॉइंट थ्रू तो काय होईल, ऑसिलेट होईल. येस, सो लेंथ कशी कन्सिडर करायची तर लेंथ ऑफ डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन इज दिस. म्हणजे ही जी स्ट्रिंग अटॅच केली तिची लेंथ असेल, म्हणूया आपण स्मॉल एल, आणि ह्या बॉबची काहीतरी रेडियस असेल. ओके, ह्या पॉइंट पर्यंत ना आपल्याला सेंटर ऑफ द बॉब पाहिजे किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पाहिजे. सो ही आपल्याला रेडियस कन्सिडर करावी लागणार. सो कम्प्लीट लेंथ ऑफ दिस पेंड्युलम इज इक्वल टू एल. काय होणार, एल इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस दिस आर इज व्हॉट, रेडियस ऑफ बॉब. ओके, सो L plus R is our length of pendulum. या सिंपल पेंड्युलमची लेंथ काय होईल, L is equal to small l plus R. ओके, सो डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन टू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड द लेंथ ऑफ पेंड्युलम. ठीक आहे, येस. आता जो आपला पेंड्युलम आहे तो काय दाखवेल, ऑसिलेशन दाखवेल. ऑब्व्हियसली आपण जर त्याला एका एंडला इकडे घेऊन गेलो, ओके, या बॉबला पकडून इकडे घेऊन गेलो आणि सोडून दिलो तर मग काय होईल, तो असं ऑसिलेशन त्याचे दाखवेल. म्हणजेच काय होईल, त्याची डिस्प्लेसमेंट होईल. ओके, समजा
लेफ्ट साईडला राईट साईडला इकडे त्याची डिस्प्लेसमेंट झाली. आणि ही डिस्प्लेसमेंट जर आपण ह्या टाय केलेल्या किंवा हा सस्पेन्शन पॉइंट आहे ना, तो आपण म्हणूया ओ. ओके, ओ या पॉइंट पासून डिस्प्लेसमेंट होईल. सो ही डिस्प्लेसमेंट आपल्याला काय मिळेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके, थीटा. तसंच जर लेफ्ट साईडला जी डिस्प्लेसमेंट होते ती पुन्हा आपल्याला काय मिळेल, इकडे हा पण थीटा मिळेल. येस, सो थीटा इज द म्हणूया आपण की ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल त्याची. ठीक आहे. देन बघा इकडून असा हा अँग्युलर थोडंसं फॉर्म आपल्याला दाखवेल. ओके, जर त्याच्या सेंटर पासून आपण काढलं. सो ह्या सेंटर पासून त्याचं जे डिस्टन्स असेल ते काय असेल, समजा आपण डिस्प्लेसमेंट एक्स घेऊया. दिस एक्स इज व्हॉट, द लिनियर डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा जर थीटा खूप स्मॉल आपण कन्सिडर करूया, अराउंड 10 डिग्रीपेक्षा पण कमी. सो त्याच्या 10 डिग्रीपेक्षा कमी असेल तुमचा थीटा, तर मग काय होईल, ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती आपण लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, कारण ही आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला हा बॉब तुमचा मूव्ह होताना दिसेल. येस, सो आपल्याला काय मिळालं आता, लेंथ एल इज द लेंथ ऑफ पेंडुलम. सिंपल पेंडुलम. देन r is the radius of that, आपल्याला माहिती आहे. x is what, linear displacement. येस, त्याच्यानंतर ह्या बॉबचं काहीतरी मास असणार आहे m, विच इज मास ऑफ बॉब. ठीक आहे. आता कन्सिडर करा, सी आता मास कुठे ऍक्ट होईल, तर मासमुळे त्याचं वेट असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतील जेव्हा तो काय होईल, तुमचा पेंड्युलम ऑसिलेशन दाखवेल तेव्हा कोणते फोर्स ऍक्ट होतील. सो फर्स्ट फोर्स आहे की त्याच्या वेटमुळे जो फोर्स ऍक्ट होईल mg. राईट. सो फोर्स कोणते ऍक्ट होतात, फर्स्ट इज mg. ओके, त्याच्यानंतर सेकंड फोर्स ऍक्ट होईल की आता हे टेन्शन स्ट्रिंग लावलेली ना, सो इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग असेल तरी पण तिथे काय होईल, टेन्शन ऍक्ट होईल. सो आपण ह्या पॉइंटला घेऊया. सो तिथे काय होईल, टेन्शन ऍक्ट होईल. ओके, सो दॅट्स टी इज द टेन्शन ऑन स्ट्रिंग and mg is the weight of bob. येस, आता ही जी पोझिशन आहे इथे आपण ए, हा पॉइंट बी आणि हा पॉइंट सी घेतला. सो दिस ओ ए पोझिशन काय असेल, मेन पोझिशन असेल किंवा इक्विलिब्रियम पोझिशन असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या ह्या पॉइंट पासून, ए पॉइंट पासून काय होईल, डिस्प्लेस होईल तुमचं पार्टिकल किंवा तुमचं बॉब. सो OA is mean position, और त्याला तुम्ही इक्विलिब्रियम पोझिशन पण म्हणू शकता. इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय, तिथे तुमचा पार्टिकल स्थिर राहील, त्याच्यानंतर त्याच्या राईट किंवा लेफ्टला तो काय होईल, ऑसिलेट होईल. ओके, सो ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन असेल कोणती, OA. येस, त्याच्यानंतर आता हा जो वेट इथे अप्लाय झाला तो काय असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. डाऊनवर्ड डायरेक्शन. येस. ओके, सो ह्या वेटचे दोन आपण म्हणूया. आता बघा इथे टेन्शन आहे, सो या टेन्शनला बॅलन्स करायला फोर्स काहीच नाहीये. सो आपल्याला काय करायला, जर आपण एक्सटेंड केली, ओके, ही लाईन जर अशी एक्सटेंड केली स्ट्रिंगची, तर इथे एक तुम्हाला कंपोनंट मिळेल mgचा, आणि अलॉंग विथ दिस, येस, अलॉंग विथ युअर एक्स म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंटचा जो पाथ आहे त्याच्याबरोबर तुम्हाला काय मिळेल, एक कंपोनंट मिळेल तुमच्या mgचा. सो दिस कंपोनंट इज mg cos थीटा. येस, आता हा जो अँगल आहे बघा पॅरलल आहे, हे पण पॅरलल आहे. सो आणि हा व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. ओके, सो स्ट्रिंगच्या बरोबर पॅरलल तुमचा हा mg आहे. सो हा जो अँगल मिळेल तुम्हाला, हा काय मिळेल, थीटा मिळेल. ओके, पॅरलल लाईनच्या लॉ नुसार. येस, सो हा कंपोनंट मिळेल mg cos थीटा, आणि हा कंपोनंट अलॉंग विथ दिस पाथ, अलॉंग विथ डिस्प्लेसमेंट, हा मिळेल mg sin थीटा.
ठीक आहे. सो वेटचे दोन कंपोनंट मिळत आहेत आपल्याला. फर्स्ट इज mg cos theta and second is mg sin theta. सो दिस mg sin theta काय होतंय, तुमच्या डिस्प्लेसमेंटच्या एक्सच्या अगेन्स्ट वर्क करतोय. ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर. येस. त्याच्यानंतर हे दोन कंपोनंट मिळाले विच इज अलॉंग विथ टेन्शन. सो टेन्शनच्या जस्ट अपोजिट साईडला काय mg cos theta. ओके. सो हे आपल्या दोन कंपोनंट मिळतात. ओके. त्याच्यानंतर आता ह्या पेंड्युलमचा डिस्प्लेसमेंट किती असेल, एक्स किती असेल, त्याच्यानंतर त्याचा टाइम पिरियड किती असेल, फ्रिक्वेन्सी किती असेल, ते सगळं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ओके. फॉर दॅट कन्सिडर दिस ट्रायंगल. हा ट्रायंगल कन्सिडर करा OAB. ट्रायंगल OAB. ओके. दिस ए इथे काय असेल आपल्याला, परपेंडिक्युलर असेल, राईट. हा परपेंडिक्युलर असेल. सो अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. अच्छा. आता थीटा काय मिळेल आपल्याला, किंवा साइन थीटा काय मिळेल. सो साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन युअर ऍडजसंट साइड, राईट. सो अपोजिट काय एक्स आहे ना, अपोजिट साइड इज एक्स आणि ऍडजसंट साइड इज एल, लेंथ. सो साइन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल मिळेल. येस, एक्स अपॉन एल. नाव आपण हा थीटा काय केलाय, कन्सिडर केलाय व्हेरी स्मॉल. सो व्हेरी स्मॉल म्हणजे किती असेल, लेस दॅन 10 डिग्रीचं कन्सिडर केलं. ओके. सो आपल्याला ही डिस्प्लेसमेंट काय मिळेल, लिनियर डिस्प्लेसमेंट मिळेल. देअरफॉर आपण काय करतोय, हा जो थीटा आहे खूप स्मॉल कन्सिडर करतोय. जर एवढा स्मॉल आपण कन्सिडर केला थीटा, तर मग साइन थीटा इज इक्वल टू, सो फॉर व्हेरी स्मॉल थीटा, काय म्हटलं, लेस दॅन 10 डिग्री असं जर थीटा असेल, तर मग आपल्याला काय मिळेल, साइन थीटा इज इक्वल टू थीटा, नियरली इक्वल टू थीटा, राईट. मग आपण काय करू शकतो, दिस एक्स अपॉन एल इज इक्वल टू थीटा कन्सिडर करू शकतो. ओके. आता हे मिळालं एक्स अपॉन एल इज इक्वल टू थीटा. आपण साइन थीटा का घेतलं. ओके. आता बघा, हा जो फोर्स इथे ऍक्ट होणार, रिस्टोरिंग फोर्स. सो रिस्टोरिंग फोर्स कुठे कसा असतो, नेहमी अलॉंग विथ युअर द पाथ किंवा अलॉंग विथ युअर डिस्प्लेसमेंट, बट टुवर्ड्स द सेंटर. ओके. टुवर्ड्स द मीन पोझिशन, सेंटरकडे असतो. सो रिस्टोरिंग फोर्स काय मिळेल आपल्याला, देअरफॉर रिस्टोरिंग फोर्स F is equal to minus of mg sin theta, right? mg sin. Okay, but sin theta is equal to now theta. So F is equal to minus mg into theta and theta is equal to x upon L. So minus mg x upon L. हा मिळाला आपल्याला रिस्टोरिंग फोर्स. ओके. रिस्टोरिंग फोर्स ऑफ दिस सिंपल हार्मोनिक मोशन. बट एफ इज इक्वल टू मायनस mg एक्स अपॉन एल. तर ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं, बघितलं आपण, तर मास इज कॉन्स्टंट, मास कधी चेंज होणार नाही. त्याच्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येते, ते पण कॉन्स्टंट आहे. देन लेंथ ऑफ पेंड्युलम ही पण चेंज होणार नाही, कारण तुमची रेडियस कॉन्स्टंट असेल आणि ही इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, त्याच्यामुळे लेंथ नेहमी काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजेच युअर F is directly proportional to x. मायनस साइन काय येतोय, मायनस साइन इज इंडिकेट द डायरेक्शन. डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट तुमचा रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतोय. सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. सेम आपण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये बघितलेलं. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स, किंवा F इज इक्वल टू मायनस ऑफ kx. K इज द फोर्स कॉन्स्टंट होता. आता आपल्याला फोर्स कॉन्स्टंट काय मिळालाय, mg अपॉन एल. ठीक आहे. सो हे ते आपलं प्रूव्ह झालं की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे असं आपण असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. नाव आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, बाय न्यूटन्स लॉ. सो आपण इक्वेट करू शकतो एफ इज इक्वल टू दिस मायनस mg l अपॉन एक्स अँड एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन.
जर आपण इक्वेट केलं या दोन इक्वेशन, सो ह्या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन नंबर 1 द्या, हिला 2 द्या. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 येस काय मिळेल, MA इज इक्वल टू मायनस MG x by L. ठीक आहे. नाव M and M will get cancel out. Then A is equal to minus okay. Then we have to find the T. Yes, T is what? T is what? Your 2 pi upon omega. Yes, 2 pi upon omega. Omega is the angular frequency. So omega is angular frequency आणि तिलाच आपण काय म्हणू शकतो, रूट ऑफ. कारण ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ k by yes k by x आपल्याला माहिती होतं. बट ओमेगा इज द acceleration per unit displacement. Okay, this is your omega, means angular frequency. Omega is equal to acceleration per unit displacement. ठीक आहे. आता ही जर इक्वेशन आपण थोडी मॉडिफाय केली तर सो ही इक्वेशन थोडीशी आपण मॉडिफाय केली, या बाजूला लिहितोय मी. ओके, A इज इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल. सो एक्स मी इकडे घेतला, एक्सेलरेशन A अपॉन एक्स इज इक्वल टू काय मिळेल, मायनस जी बाय एल. येस, मायनस जी बाय एल. आता आपल्याला काय मिळालं, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. राईट, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मायनस जी अपॉन एल. अँड ऍक्सेलरेशन पर युनिट, रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इज व्हॉट, ओमेगा. ओके, सो हे आपण काय म्हणू शकतो, रूट ऑफ दिस, रूट ऑफ A बाय एक्स. म्हणजे आपल्याला इकडे पण रूट घ्यावे लागणार, मायनस जी बाय एल. ठीक आहे. सो रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट युअर ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू मायनस रूट जी बाय एल. ओके, नाव आता रूट घेतला, दिस मायनस साइन आपण कॅन्सल आउट करू शकतो. मायनस साइन काय इंडिकेट करते, तर जस्ट एक्स ची डायरेक्शन. ओके, एक्स आणि फोर्स एकमेकांना अपोजिटली डायरेक्टेड आहेत हे डिस्प्ले करते, बाकी काही नाही. सो ओमेगा इज इक्वल टू मायनस रूट ऑफ जी अपॉन एल, किंवा आपण प्लस जी अपॉन एल पण म्हणू शकतो. ठीक आहे. नाव जर आपल्याला टाइम पिरियड पाहिजे, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. सो 2 पाय अपॉन ओमेगा इज इक्वल टू रूट जी बाय एल. That means T is equal to 2 pi into L upon G, root L upon G. ठीक है. Yes, this is nothing but time period of our simple pendulum. आता हा जो टाइम पिरियड आहे, ओके, आता ही इक्वेशन बघितली, ह्याच्यामध्ये मास कुठेच नाहीये. ओके, L आहे, G आहे. देन मास इथे कुठेच राहिला नाहीये, त्याच्यानंतर फोर्स पण इथे कुठेच राहिला नाही. सो आपण टेन्शन काय असेल, टेन्शन इज इक्वल टू 2 पाय तर कॉन्स्टंट आहे. सो टेन्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ लेंथ ऑफ दिस पेंड्युलम. सो लेंथ जेवढी आहे त्याच्यावर डिपेंड काय तुमचं, टी. रूट ऑफ एल म्हणजे ही जर लेंथ आपण इन्क्रीज केली, जेवढी जास्त लेंथ असेल तेवढा तुमचा जो टाइम पिरियड आहे तो पण काय जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर टेन्शनवर पण डिपेंड नाही तुमचा टाइम पिरियड. येस, मासवर डिपेंड नाहीये. सो अजून कशावर डिपेंड आहे, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर काय तुमचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. सो रूट ऑफ इनव्हर्सली टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल रूट ऑफ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. येस. सो जेवढे आपण हे ऑसिलेशन स्मॉल करू, येस, जेवढे आपण ऑसिलेशन स्मॉल करू तेवढं तुम्हाला अजून ही डिस्प्लेसमेंट एक्स वर पण तुमचा टाइम पिरियड डिपेंड नाहीये. सो हे जर ऍक्सेलरेशन आपल्याला स्मॉल तर ठेवायचे आहेत, कारण आपल्याला थीटा, साइन थीटा इज इक्वल टू थीटा कन्सिडर करायचं आहे. आणि तो कधी कन्सिडर करू, जेव्हा ही डिस्प्लेसमेंट इज व्हेरी स्मॉल असेल. ठीक आहे. सो टी इज
डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ एल अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ जी. देन उलटा जर घेतला आपल्याला ह्याचा फ्रिक्वेन्सी काय मिळेल. सो फ्रिक्वेन्सी काय मिळेल, एन इज इक्वल टू, इथे लिहून घ्या, एन इज इक्वल टू 1/t. येस, सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π. येस, 1/2π रूट जी बाय. ठीक आहे, जस्ट आपण इन्व्हर्स केला तुमच्या टाइम पिरियडचा तर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळून जाते ऑफ द सिम्पल पेंड्युलम. ठीक आहे, सो दिस इज द सिम्पल पेंड्युलम. आता हा जो टाइम पिरियड आहे तो जर डबल असेल, ओके, सो टाइम पिरियड इज नॉट डबल, टाइम पिरियड इज 2 सेकंड, जस्ट 2 सेकंड टाइम पिरियड. एक ऑसिलेशन टाइम पिरियड इज व्हॉट, 1 ऑसिलेशनसाठी जेवढा टाइम लागतोय तो. सो जर हा टाइम पिरियड 2 सेकंड असेल तर त्याला आपण म्हणतो सेकंड्स पेंड्युलम. ओके, सेकंड्स पेंड्युलम. सेकंड्स पेंड्युलम कशाला म्हणतो, टाइम पिरियड त्याचा काय असतो, 2 सेकंड असतो, त्याला आपण म्हणतो सेकंड्स पेंड्युलम. ओके, सो दिस इज युअर सिम्पल पेंड्युलम विच इज द व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ अवर सिम्पल हार्मोनिक मोशन.